न्यूज लाईन, अचूक वेधक. माननीय राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील 4 नोव्हेंबर 2025 रोजीच्या आदेशान्वये कराड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025चा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या कार्यक्रमानुसार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आज आपणा सर्वांना बोलवलेलं आहे. आपल्या सर्वांचं स्वागत. या कराड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीकामी एकूण 31 सदस्यांना इथून निवडून द्यायचं आहे. एकूण मतदान केंद्र 74 आहेत. त्याचबरोबर उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा ब वर्ग नगर परिषद असल्यामुळे थेट नगराध्यक्ष यांना 11,25,000 आहे आणि सदस्यांना 3,50,000 इतके आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांचं कार्यालय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह शनिवारपेठ कराड इथे आहे. माननीय राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशाप्रमाणे नामनिर्देशन पत्र भरण्याचा कालावधी आहे तो 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर 2025. 18 नोव्हेंबर 2025 रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माघारीची अंतिम मुदत 21 नोव्हेंबर 2025. अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माघारीची अंतिम मुदत 25 नोव्हेंबर 2025. मतदानाचा दिवस 2 डिसेंबर 2025 सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 आणि मतमोजणी 3 डिसेंबर 2025 सकाळी 10 वाजल्यापासून आहे. या निवडणुका निर्भय आणि पारदर्शी वातावरणात पार पाडण्याकामी आम्ही भरारी पथकाची स्थापना केलेली आहे. त्याचबरोबर व्हिडिओ पाहणी पथक, व्हिडिओ सर्वेक्षण पथक आणि स्थिर सर्वेक्षण पथक यांची नेमणुका आम्ही केलेल्या आहेत. याचबरोबर विविध परवानग्या देण्याकामी एक खिडकी कक्ष हा स्थापन करण्यात आलेला आहे. सर्व उमेदवारांना त्यांनी एक खिडकी कक्षामध्ये अर्ज करून त्यांना तात्काळ विविध परवाने हे देण्याची सोय इथं केलेली आहे. याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या संदर्भात जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशाप्रमाणे कराड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीकामी एकूण मतदार संख्या 69,836 आहे. याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे. या अंतिम मतदार यादीमध्ये दुबार नाव असलेल्या मतदारांच्या समोर 2 स्टार हे आलेले आहेत आणि या 2 स्टार असलेल्या मतदारांच्या बाबतीत BLOच्या माध्यमातून आम्ही पुढच्या 8 दिवसामध्ये त्या मतदाराच्या प्रत्यक्ष घरी जाऊन त्याला दोन्हीपैकी कोणत्या ठिकाणी मतदान करायचं आहे हे त्याच्याकडून परिशिष्ट 1 मध्ये आम्ही भरून घेणार आहोत आणि त्याची नोंद ही अंतिम मतदार यादीत जे केंद्राध्यक्षांच्याकडे दिली जाईल त्याच्यामध्ये दुबार म्हणून नोंद केली जाईल. समजा एखाद्या मतदाराने त्याचा रिस्पॉन्स हा कळवलेला नसेल तर आम्ही दोन्ही ठिकाणी त्याची दुबार नोंद म्हणून नोंद घेऊ. 4 नोव्हेंबर 2025 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेची आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणा झालेली आहे आणि त्यास अनुसरून मान्य जिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशानुसार माझी निवडणूक निर्णय अधिकारी मलकापूर नगर परिषदेसाठी नियुक्ती झालेली आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी मलकापूर कपिल जगताप हे असतील. निवडणुकीचा पूर्ण कार्यक्रम हा आपला 10/11/25 पासून 3/12/2025 पर्यंत आहे. म्हणजे 10/11ला आपले नॉमिनेशन सुरू होतील. ते मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याचा कालावधी हा 3/12 पर्यंतच्या यामधल्या सगळ्या ह्याच्यामध्ये संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल. यासाठी विविध पथकांची स्थापना केलेली आहे. त्यांच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्याचं कामकाज केलं जाईल. मलकापूर नगर परिषदेसाठी एकूण 22 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. 11 प्रभाग आहेत. एकूण मतदार संख्या आहे 25,174. त्यापैकी 12,712 हे पुरुष आहेत आणि 12,457 ह्या स्त्री मतदार आहेत.
मनुष्यबळाची व्यवस्था केलेली आहे. 33 मतदान केंद्र आणि त्याला आवश्यक असणारा राखीव सहित मनुष्यबळाची पूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे. विविध पथकं जसं भरारी पथकं असेल, व्हिडिओ पाहणी पथक आहे, व्हिडिओ सर्वेक्षण पथक आहे, स्थिर सर्वेक्षण पथकं आहेत, यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. द न्यूज लाईन, अचूक वेधक.